अहो कुत्रा काय चावला प्रसार माध्यमातून त्याच्या बातम्यावर बातम्या आणि राजकीय खिल्ली सुद्धा। मित्र हो नमस्कार। आता मी म्हणतो की तुम्ही हसू नका, पण बघा तरी सुद्धा हसायचं का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा। अहो अलीकडे आपण पाहतो कुठली काही मोठी घटना घडली, मोठं प्रकरण असले की लगेच SIT स्थापन करण्याची मागणी केली जाते। सरकार सुद्धा अनेक प्रकरणामध्ये SIT स्थापन करते। SIT म्हणजे काय हो, स्पेशल तपास पथकाकडून त्या प्रकरणाचा तपास केला जातो। अहो अनेकदा विरोधक सुद्धा SITची मागणी करतातच ना। आता ही विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका प्रकरणी एका वेगळ्या SITची मागणी केलेली आहे। अर्थातच ही मागणी तशी उपरोधिक आहे, उपहासात्मक आहे, पण बरीच काही बोलकी आहे आणि म्हणूनच त्याची चर्चा अधिक होत आहे। नेहमी वादात असलेले संभाजी भिडे, हो तेच ते मनोहर कुलकर्णी। आता हे कुलकर्णी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांच्याच अगदी जवळचे आहेत, निकटचे आहेत। या भिडे म्हणजे कुलकर्णी यांना चावला एक कुत्रा। अहो कुत्रा काय चावला प्रसार माध्यमातून त्याच्या बातम्यावर बातम्या आणि राजकीय खिल्ली सुद्धा। विजय वडेट्टीवार म्हणाले, काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी झाली, कोणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही, याचंच वाईट वाटतं। पोलीस नक्की कुत्रा शोधत आहेत, याची माहिती काही अजून मिळालेली नाही, मी माहिती घेतो। कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्यानं असा का बरं राग धरला आणि तो राग का बरं काढला, या संदर्भात SIT लावून चौकशी केली पाहिजे। हो बघा, या मनोहर कुलकर्णींना एक कुत्रा चावला त्याची केवढी चर्चा। पोलीस खात्याचे वरिष्ठ त्यांना भेटायला गेले म्हणे, कुत्रे पकडण्याची मोहीम सुद्धा चर्चेत आली। भिडेनं चावलेला तोच कुत्रा बघा त्याच्या आधीही दोघा चौघांना चावला होता म्हणे, तेव्हा ना कसली चर्चा, ना कसली कारवाई, ना कसली मोहीम। पण हा कुत्रा आता भिडेनं चावला ना हो। आता बघा या भिडे गुर्जरचा विषय आणि मग जितेंद्र आव्हाड गप्प कसे राहतील हो। आव्हाड तर म्हणाले, आमच्या ठाण्यात सुद्धा खूप कुत्रे आहेत। कुत्रा महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत म्हणजे त्या बेवारस कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वगैरे काही राबवली जात नाही अशा अर्थानं। आता महत्वाच्या माणसाला कुत्री चावावीत अशी आपण प्रार्थना देवाकडे करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या माणसाला चावला तरच सापडतो, या सरकारची कार्यकारिणीची पद्धत योग्य आहे असा टोला या जितेंद्र आव्हाड यांनी लगावला। हे भिडे गुरुजी म्हणजे बघा कायम वादात असणारे, वादग्रस्त वक्तव्य करणारे, सोशल मीडियावर तर काय हो ते नेहमी ट्रोल होतच असतात। आणि आता तर काय त्यांना कुत्रा चावला, कुत्रा हो भिडेना नेटकऱ्यांना ऐती संधी मिळाली आणि मग कोणी कोणी असं काही लिहिलं। अहो खरं सांगू, त्यांनी जे काही लिहिलं ना या सोशल मीडियावर ते सगळं तुम्हाला सांगायचं सुद्धा अवघड आहे, म्हणजे ते तसं शक्य नाही। पण बघा भिड्यांना कुत्रा चावला आणि तो कुत्रा सुद्धा प्रसिद्धी मिळवून गेला, त्याची चर्चा तर होणारच, पण त्यापेक्षा अधिक चर्चा होते ती SITच्या मागणीची। आता ही मागणी उपरोधिक असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बरंच काही बोलून गेले आहे मित्रांनो। कुत्रा चावला तरी SITची मागणी, म्हणजे हसायचं असेल तर जरूर हसा हो, पण कुणावर हसायचं ते आधी ठरवा आणि मग खुशाल हसा, बिनधास्त हसा, खळखळून हसा, पण हसता हसता सुद्धा या मागणीतलं गांभीर्य जरूर ओळखा मित्रांनो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।